हॅलो फ्रेंड्स, माय इंडियन किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी उज्ज्वला। आज आपण बघणार आहोत ब्रेड पकोडा। तर त्यासाठी लागणार आहे साहित्य। ब्रेड लागणार आहेत 4 हाफ कट करून, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर लागणार आहे 2 ते 3 टेबलस्पून, मैदा लागणार आहे अर्धा वाटी, हिरवी मिरची 2 बारीक चिरलेल्या, 2 कांदे बारीक चिरून, 1 टोमॅटो बारीक चिरून, कोथिंबीर अर्धा वाटी, त्यानंतर 1 ढबू मिरची बारीक चिरून, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, शेजवान चटणी 1 चमचा आणि टोमॅटो सॉस 1 चमचा, प्लेन लाल तिखट 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला पकोडे तळण्यासाठी। पहिला आपल्याला ब्रेड असा बुडवून पूर्ण हाताने पिळून घ्यायचं आहे आणि मग बाउलमध्ये टाकायचं आहे। प्रत्येक ब्रेडची स्लाइस अशी पूर्ण हाताने पिळून त्याचं पूर्ण पाणी काढायचं आहे आणि मग बाउलमध्ये टाकायचं। असं प्रत्येक ब्रेड करा। त्यानंतर यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे, त्यानंतर आलं लसूण पेस्ट 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ, प्लेन लाल तिखट अर्धा चमचा, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर किंवा तुम्ही तांदळाचे पीठ पण यूज करू शकता, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे आणि मैदा अर्धा वाटी किंवा 3-4 टेबलस्पून। त्यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला, टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला, कोथिंबीर घालायची आहे 2 ते 3 चमच आणि ढबू मिरची बारीक चिरलेली, टोमॅटो सॉस 1 चमचा आणि शेजवान चटणी 1 चमचा। सगळं मिश्रण आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला पकोडा म्हटलेला आहे त्याला, ब्रेड पकोडा, त्यामुळे भजीसारखंच पकोड्यासारखंच आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। आपल्या त्यात पाण्याचा अंश आहेच, वाटलं तर तुम्ही परत जरासं वरून पाणी घेऊ शकता, पण आपण ब्रेड पूर्ण पिळून घेतलेला आहे त्याप्रमाणे हे सगळे मिश्रण एकजीव करायचं। तुम्ही हाताचा वापर करू शकता, म्हणजे हाताला शेवटी भजीचं मिश्रण कळतं। पाणी आपल्याला जरासुद्धा लागलेलं नाही आहे। ब्रेड बुडवल्यामुळे सगळं ब्रेडला आपलं हे सगळं मिश्रण चिकटलेलं आहे। खूप सुंदर लागतात हे पकोडे। आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर, एखादा तुकडा टाकून आपल्याला बघायचं आहे तेल गरम झालं की नाही। तेल आपलं गरम झालेलं आहे। त्यानंतर हे भजीसारखे असे पकोडे घालायचे आहेत आणि तळून घ्यायचे। आपल्याला कळणार पण नाही की आपण ह्यात ब्रेड घातलेला आहे, मैदा घातलेला आहे, कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। अगदी तुमच्या भजीपेक्षा पण एकदम सुंदर क्रिस्पी हे पकोडे होतील। आणि शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस असल्यामुळे तर इतकं ते खमंग लागतात, कुठेही आपलं कोटिंग सुटलेलं नाही। सगळीकडनं छान गोल्डन कलर आलेला आहे। दोन्हीकडनं सोनेरी कलर आल्यावर हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। काढताना तुम्ही नेहमी टिश्यू पेपरवर काढा, म्हणजे ब्रेड असल्यामुळे त्याचं सगळं तेल निघून जाईल। पण हे कोण म्हणणारच नाहीत की आपण ब्रेडपासून बनवलेले आहेत। इतकं सुंदर त्यामध्ये कोटिंग सगळं आपलं होतं। तुम्हाला पाहिजे तर कॉर्नफ्लोअरच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ पण यूज करू शकता, म्हणजे आणखीन कुरकुरीत यायला। नेहमी पाहत राहायचं आहे माय इंडियन किचन, कारण तुम्हाला भरपूर काही रेसिपी बघायला मिळणार आहेत आणि भरपूर टिप्स मिळणार आहेत। व्हेज नॉन व्हेज डिश भरपूर तुम्हाला अगदी तुम्ही एन्जॉय करू शकणार आहात आणि तुम्ही भरपूर ह्या डिशेस बघून ट्राय पण करायचं आहे। आणि आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या काय कमेंट्स असतील त्या घालायच्या आहेत, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राइब करायचं आहे। हेलो दोस्तों, अगर आपको ऐसे और वीडियो देखने हैं तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए और अपने सुझाव नीचे कमेंट्स में लिख दीजिए। धन्यवाद।